नवी मुंबईमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन। दिंडी सोहळ्यात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतला सहभाग। आषाढी एकादशीच्या निमित्तानं जळगावमधील पिंपराळामध्ये विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीनं पांडुरंग रथोत्सवात हजारो भाविकांनी घेतला सहभाग। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। संततधार सुरू असल्यानं पावसानं जायकवाडी धरणाची पाणी पातळी 50%वर। वसई विरारमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतात साचलं पाणी, तर शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील तीनबत्ती बाजारपेठमध्ये भरलं पाणी। पाण्याचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचा प्रश्न कायम। रस्ते दुरुस्ती करूनही खड्डे जैसे थे। वाहन चालकांना मोठा त्रास। अकोल्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग। रिक्षा चालकानं विनयभंग केल्याचं समोर। रिक्षा चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढव्यात 15 लाखांचं अफीम, तर बिबवेवाडीमध्ये 11 लाखांचा मेफेड्रोन ड्रग्ज जप्त। पुणे पोलिसांची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।